तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वाळपळम भजी म्हणजे केळाची भजी दाखवणार आहे आणि तामिळनाडूत केळाला वाळपळम असे म्हटले जाते. तर खास भजी बनवण्यासाठी ही केळं असतात बघा, कच्ची केळं. तर इथं मी बेसनचं पीठ बघा एकदम डाळ आणून दळून ठेवते 1 किलोवर आणि इकडं मस्त फोडणीचा भात शिजायचा चाललेला आहे. तर फोडणी दिलेलं आहे. तर इथं मी केळं आणलेत बघा. तर यातल्या 2 केळ्याचंच बनवणार आहे भजी आणि 2 नंतर ठेवणार आहे, का तर एका केळाची पण भरपूर भजी होतात. तर साहित्य बघा, मीठ, त्यानंतर लाल तिखट, हळद आणि ओवा आणि थोडासा सोडा. तर इथं चिप्स पाडण्यासाठी आपल्याला किसणी लागणार आहे. तर सर्वप्रथम आपण एका बाउलमध्ये पीठ घेऊया. असं एकदम आपण डाळ 1 किलो आणून दळून ठेवलं म्हणजे भरपूर यूज होतं पीठ आणि विकतचं पीठ काय परवडत नाही. त्यामुळे एकदम डाळ आणून मी दळून ठेवते नेहमी. तर बेसनचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यात हळद, लाल तिखट, तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे आणि ओवा हाताने चांगला क्रश करून टाकायचा आहे, म्हणजे त्याचा फ्लेवर त्याच्यात उतरतो. आणि एकदम थोडासा सोडा टाकायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. असं पातळ ग्रेव्हीसारखं करून घ्यायचं आहे आपल्याला मिश्रण. जास्त घट्ट नाही बनवायचं. तर इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करून घ्यायचं आहे बघा. तर इथं आपलं चांगलं मिक्स करून झालेलं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. तर एकीकडे माझं भात शिजत आहे आणि एकीकडे भज्याचं मिश्रण तयार करायचं झालेलं आहे आणि आता आपण चिप्स पाडून घेणार आहे. तर सर्वप्रथम आपण काय करायचं आहे, केळी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर इथं मी 2 केळीच बनवणार आहे. तर साईडचा आणि पाठीमागचा देठ असा काढून घ्यायचा आहे आणि भाग करायचा आहे मध्ये एक. तर इथं तुमच्या म्हणजे आवडीनुसार तुम्ही बनवू शकता. मी 3 प्रकारचे इथं बनवते बघा, म्हणजे 3 प्रकारचा आकार देणार आहे. एक छोटा चिप्स, एक मीडियम चिप्स आणि एक लांबडा असा पीस लांब. तर व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला. तर बघा इथं सुरुवातीला किसल्यानंतर तुकडे छोटेसेच पडलेत, म्हणून एक मी टेक्नॉलॉजी केलेलं आहे. इथं चाकू ठेवला म्हणजे चांगलं चिप्स पडले बघा. तर दिसत असेल बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला. तर बघा आता चांगलं चिप्स पडत आहे. तर सुरुवातीला छोटे छोटे तुकडे झाले म्हणून मी चाकूची टेक्नॉलॉजी केलेलं आहे बघा आणि छान चिप्स पडत आहे आता केळाचं. तर बघा एक गोल आकारमध्ये, एक मीडियम आकारमध्ये आणि एक लांब असं 3 प्रकार मी करून घेणार आहे केळाचे चिप्स. तर इथं आपण केळाची साल नाही काढायची, सालीसहित चिप्स करून घ्यायचं आहे आणि तशीच भजी करायची आहेत. तर बघा सर्वात मस्त अशी लांब चांगली पडली चिप्स. तर इथं तमिळनाडूमध्ये लांब चिप्स म्हणजे पूर्ण केळाच्या चिप्साचेच भजी असतात. मी आपले 3 प्रकार दाखवले तुम्हाला. तर इथं आपलं तेल गरम झालेलं आहे आणि पिठामध्ये बुडवून तळून घ्यायचं आहे. तर मी सुरुवातीला तेल 2-2च तळून घेणार आहेत, का तर मोठी भजी आहेत त्यामुळे 2-2च तळून घेणार आहे. तर तमिळनाडूतील फेमस भजी आहेत बघा, वाळपळम भजी म्हणजे केळाची भजी. आणि खायला खरंच खूप टेस्टी लागतात ही भजी आणि वेगळाच प्रकार आहे. मी कधीच महाराष्ट्रात असा बघितला नाही हा प्रकार. तर मी नेहमी स्वयंपाक करताना आमची श्रेया किचनमध्येच असते. तिला बघायचं असतं मी काय काय करत असते, म्हणून नेहमी गॅस कट्ट्यापाशी उभा राहिलेली असते ती. तर बघा छान इथं कलर आलेला आहे. आपली भजी तळून झाले 2. तर अशा प्रकारे आपण सर्व तळून घेणार आहे. गरम गरम फोडणीचा भात आणि भजी मस्तच लागतं जेवण.
तर तुम्ही चिल्लीची पावडर असते त्या पावडरीमध्ये पण तळू शकता किंवा बेसनच्या पिठामध्ये पण ऑप्शन आहे. चिल्लीच्या पावडरीमध्ये पण तळल्यानंतर पण छान लागतात आणि बेसनच्या पिठामध्ये पण छान लागतात. तर बघा अशा प्रकारे मी सर्व भजी वेगवेगळे तळून घेतलेत. तर आपली तयार आहेत वाळपळम भजी. तर या सर्वांनी खायला गरमागरम भजी आणि गरम गरम मस्तपैकी फोडणीचा भात. तर आता आमची श्रेया सांगणार आहे कशी लागतात बघा टेस्ट करून. तर संध्याकाळचं आमचं जेवण आहे हा. तर आठवड्यातून एक दिवस आमचा फोडणीचा भात असतो का तर रोज कंटाळा येतो चपाती खाऊन, म्हणून आम्ही आठवड्यातून एक दिवस ठरलेलेच असते फोडणीचा भात आणि संडेला डोसा. तर असं ठरलेलंच असते आमचं जेवण नेहमी. तर आमची श्रेया बघा आता भजी टेस्ट करून सांगत आहे कशी लागत आहेत. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, गुड नाईट.